श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो। श्री स्वामी समर्थ महाराज हे आपले सर्वांचे लाडके आराध्य दैवत आहेत। लाखो लोक स्वामी नामाचा जप करतात। संकटाच्या वेळी स्वामी महाराज प्रत्येकासाठी धावून येतात आणि आपल्याला त्या संकटातून बाहेर काढतात। याची प्रचिती अनेकांना आली आहे। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणत त्यांचा धावा करणाऱ्या प्रत्येकाच्या मदतीला स्वामी धावून येतात। हम गया नहीं है जिंदा है असं सतत म्हणणारे श्री स्वामी समर्थ महाराज आजही आपल्यात आहेत, प्रत्येकामध्ये आहेत। जो जो आपल्याला मदत करतो त्या प्रत्येकामध्ये स्वामी समर्थ महाराज आहेत आणि ज्यांना ज्यांना आपण मदत करतो तिथेही आपल्याला हा स्वामी संदेशच असतो। 30 एप्रिल 1878 वार मंगळवार या दिवशी स्वामींनी आपला नश्वर देह ठेवला। त्या दिवशी सगळं अक्कलकोट दुःखात बुडालं। हजारो भक्तांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। भक्त हो, 30 एप्रिलला नक्की काय घडलं यावर प्रकाश टाकण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राइब बटन प्रेस करा। भक्त हो, स्वामी मोठे पराक्रमी होते। त्यांच्या सर्व क्रीडा या बालकाप्रमाणे होत्या। 30 एप्रिल रोजी मंगळवार होता। गेली 15 दिवस स्वामी काही विचित्र लक्षण दाखवत होते। 12 दिवस झाले तरी स्वामींनी अन्नाचा कण देखील घेतला नव्हता। त्या दिवशी दुपारी 2 वाजता काकूबाई व इतर भक्तांच्या विनवणीनंतर स्वामींनी थोडी पेज घेतली। त्यावेळी बाळाप्पाने स्वामींना सुपारी दिली व त्यांना हळूच झोपवण्यात आले। अक्कलकोट संस्थानाच्या राणी साहेब तिथे उपस्थित होत्या। स्वामींनी पेज घेतल्याचे पाहून राणी साहेबांना आनंद झाला। आता आपल्या महाराजांना कोणतेही भय नाही असे म्हणून त्या वाड्यात परतल्या। त्या दिवशी सर्व अक्कलकोटीवासियांच्या हृदयाचा ठोका चुकला। सर्वांच्या मनात हुरहुर होती। आपल्या स्वामींचं पुढे काय होणार याची चिंता होती। स्वामींच्या देहाची कल्पना असल्यामुळे समस्त सेवेकरी बाळाप्पा यांना तर वेगळीच शंका होती। म्हणूनच त्यांनी स्वामींच्या बाहेरील भक्तांना तार केली होती। त्यानुसारच तार मिळताच मुंबईचे केशव नाईक आपल्या चिरंजीवाला घेऊन अक्कलकोटमध्ये आले होते। त्यांनी पाहिलं की सर्व अक्कलकोट वासियांची हालचाल थांबली होती। या देवभूमीचं वातावरण गंभीर जाणवत होतं। नगरवासियांचे चेहरे पडले होते। चोळापांच्या मठातील स्वामींची आवडती भागीरथी नावाची गाय व तिचे वासरू सारखे हंबरत होते। त्यांचा हंबरडा पाहवत नव्हता। त्यावेळी स्वामी वडाखाली होते। स्वामींनी आपल्या सर्व जनावरांना आपल्या समोर आणायला सांगितले। हे ऐकताच स्वामींचे सर्व सेवेकरी अस्वस्थ झाले। तरीही स्वामींची आज्ञा म्हणून सर्व जनावरांना समोर आणले। त्या दिवशीचा सर्व नैवेद्य स्वामींनी जनावरांना द्यायला सांगितला। इतकेच नव्हे तर आपली सर्व वस्त्रेही त्या मुक्या प्राण्याच्या अंगावर घालावयास सांगितली। जणू त्या मुक्या प्राण्यांना त्या दिवशीची कल्पना आली होती। त्या मुक्या जनावरांचे डोळे सुद्धा पाण्याने भरले होते। त्या मुक्या प्राण्यांच्या डोळ्यातून सारखे अश्रू वाहत होते।
स्वामींनी त्या जनावरांच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवला आणि त्या जनावरांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला जास्तच सुरू झाले. न जाणे स्वामींचा हा स्पर्श, ही थाप पुन्हा भेटणार नाही म्हणून ती जनावरे मोठमोठ्याने हंबरडा फोडू लागली. त्यानंतर स्वामींनी आपली नजर सर्व जनावरांच्याकडे फिरवली आणि स्वामी पुन्हा पलंगावर येऊन बसले. स्वामींची ही विचित्र लीला पाहून भक्तांच्या हृदयाचा ठोका चुकला आणि सर्वांचे डोळे भरून आले व भक्तांना त्यांचा औंढा गिळता आला नाही. सर्व भक्त कोलमडून गेले होते. सर्व भक्त स्वामींची व एकमेकाची नजर चुकवत मनातल्या मनात आक्रोश करत होते. पुढे काय होईल याचा अंदाज सर्वांना आला होता. स्वामींनी तक्क्याकडे बोट दाखवले. सेवेकऱ्यांनी आधारासाठी स्वामींना तक्क्या दिला. श्रीपाद भटजींनी त्यांना व्यवस्थित बसवले. त्या ठिकाणी स्वामी स्थानापन्न झाले. याच अवस्थेत स्वामींनी आपले नेत्र मिटवून घेतले. जवळच वैद्यराज होते. त्यातील एकाने स्वामींची नाडी पाहिली. ती त्याला लागेना. तो स्वस्थ झाला, गडबडला. त्याला काय करावे सुचेनासे झाले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वैद्याची ही अवस्था पाहून वडाखाली एकच आक्रोश सुरू झाला. हजारो भाविकांना आपला हुंदका आवरता आला नाही. कुणी रडत होते, कुणी छाती बडवून घेत होते. जमलेल्या स्त्रिया आपले केस उपटत होत्या तर काही स्त्रिया गडागडा लोळत होत्या. स्वामींचा भुजंग नावाचा सेवेकरी आपले डोके आपटून घेत होता. सर्वजण दुःखाच्या डोहात बुडाले होते. सर्व भक्तांनी आपल्या दुःखाला वाट मोकळी करून दिली आणि ढसाढसा रडू लागले. या वटवृक्षाखाली नुसता आक्रोश निर्माण झाला होता. सगळीकडे दुःख आणि आक्रोश होता. स्वामी काहीतरी हालचाल करतील म्हणून सगळे त्यांच्याकडे टक लावून बघत होते. स्वामींना आपल्या अश्रू वाहणाऱ्या डोळ्यात साठवत होते. स्वामींची लीला आठवून हमसून हमसून रडत होते. हजारो भक्तांच्या आयुष्यातील दुःखे संकटे दूर करणारे स्वामी पलंगावर निश्चित डोळे मिटून पडलेले पाहून सर्वांच्या अश्रूंचा बांध फुटत होता. बघता बघता ही दुःखद बातमी अक्कलकोटमध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि सारे अक्कलकोट दुःख सागरात बुडून गेले. हे गुरुमाय, हे गुरु समर्था, हे भगवंता, आता आम्ही कोणाकडे पाहावे, कसे जगावे अशा शब्दात आक्रोश सुरू झाला होता. कोणी कोणाला काही सांगू शकत नव्हते. आणि इतक्यात एक चमत्कार झाला. थरथरणाऱ्या अक्कलकोट नगरीला सुखद धक्का बसला. स्वामींनी आपले डोळे किलबिल करून सहज उघडले आणि त्यांनी हसून सर्वांच्याकडे पाहिले. उशिरापासून सुरू असणारा आक्रोश क्षणात शांत झाला. जमलेले सर्व भक्त आशेने 2 पावले पुढे स्वामींच्या पलंगाकडे सरकले आणि सर्वजण स्वामींच्याकडे पाहू लागले. त्यावेळी श्रीकृष्णाचे एक अद्भुत वचन स्वामींच्या मुखातून बाहेर पडले. जो अनन्य भावी शरण मजसी पायी, तो मुक्तीचा सोहळा जिंकेल. जीवन कला जो मजवरी विसंबला, जो अनन्य भावी मला शरण येतो, तो पूर्ण मुक्तीचा सोहळा पाहिल. जीवन कसे जगावे याची कला त्याला आत्मसात, कोण जो मजवरी विसंबला. स्वामींच्या या वचनाने सर्व जमलेले भक्त भारावून गेले. स्वामींचे हे वचन कानात प्राण आणून सर्व भक्त ऐकत होते. भरलेल्या डोळ्यांनी स्वामींकडे पाहत होते. स्वामींनी सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आपले हात वर केले आणि पुढच्या क्षणी तो स्वप्नासारखा भास संपला आणि स्वामींच्या मुखातून
खसखसी एवढे 3 दाणे बाहेर पडले आणि स्वामी आपल्याला सोडून गेले. पुन्हा सर्वजण रडू लागले. सर्वांच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू यायला लागले. आपले स्वामी आपल्याला सोडून गेले. त्यानंतर दरबार मंडळींच्या आग्रहामुळे स्वामींचा दिव्यदेह पेठेतील मठाच्या ज्ञानगृहामध्ये ठेवण्यात आला. वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीने स्वामींच्या समाधीला अंतिम स्वरूप देण्यात आले. स्वामींच्या जाण्यामुळे सर्व भक्तगण व संपूर्ण अक्कलकोट दुःखसागरात बुडाले. त्यानंतर बाळाप्पा सलग 3 दिवस समाधीत उतरून स्वामींची पूजा करत होते व त्या 3 दिवसानंतर दगड लावून समाधी बंद करण्यात आली. हम गया नहीं है जिंदा है या वाक्याची प्रचिती येण्यासाठी अजूनही अक्कलकोटला गेल्यावर स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव होते. अशा या स्वामींना आणि त्याच्या पुण्यभूमीला म्हणजेच अक्कलकोटला माझा प्रणाम. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा. भेटूया अशाच एका भक्तिपूर्ण व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.